नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी घरामध्ये बनवला होता मस्त असा ढोकळा. तर त्याची रेसिपी पाहू आपण. तर एक पसरट असं भांडं घेतलं जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित हलवून घेता येईल. त्यात अर्धा चमचा हळद टाकली आणि व्यवस्थित असं अर्धा चमचा हिंग टाकलं. तुम्हाला जर हिंगची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा भरून टाकू शकता. जो आपला गोल असा चमचा असतो ना तो. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी घातलं आणि चवीपुरतं 2 ते 3 चमचे साखर टाकली. मी हे सर्व अंदाजानेच टाकत असते. जर तुम्हाला स्पून किंवा चमच्याने टाकायची सवय असेल तर तुम्ही तसे टाकू शकता. आणि हे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून त्यात टाकलेलं मीठ, साखर, हिंग आणि हळद ही व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे. त्यानंतर मोठे 2 चमच्याने जो आपला भाजीचा चमचा असतो ना मोठा, त्याच्याने 2 चमचे मी तेल टाकलं जेणेकरून ढोकळा असं चिकट होणार नाही आणि आपल्याला तो घशात अडकणार देखील नाही. त्यानंतर इथं घेतलं मी सायट्रिक ॲसिड, म्हणजे आपण म्हणतो ना लिंबू पावडर, तो मी अर्धा चमचा एवढा टाकला. आणि त्यानंतर कारण की आपल्याला खायचा सोडा देखील टाकायचा आहे. खायचा सोडा हा लास्टला टाकायचा, मी जेव्हा सांगेन तेव्हा. हे व्यवस्थित पद्धतीने हलवून घ्यायचं आणि हलवतच व्यवस्थित विस्कच्या साहाय्याने किंवा रवीने पण व्यवस्थित होऊ शकतो किंवा मोठ्या चमच्याने किंवा फोकने पण होऊ शकतो. तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आणि त्यात पीठ टाकत राहायचं हलवताना. एकदमच पीठ टाकायचं नाही जेणेकरून गाठी होतात आणि गाठी होऊ द्यायचं नाही. आणि पाणी देखील आधी थोडंसंच टाकून 2 कप एवढं पाणी टाकून टेस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही टेस्ट करून देखील चेक करा. म्हणजे काय आंबट कमी असेल तर सायट्रिक ॲसिड थोडं तुम्ही घालू शकता. मीठ, साखर, काही जण अद्रकची पेस्ट पण घालतात किंवा हिरव्या मिरच्यांचे आबोडधोबड असे म्हणजे थोडेसे मोठे थोडेसे छोटे असे तुकडे पण घालतात. तर त्यानंतर मी अजून थोडं माझं उरलेलं पीठ घालून व्यवस्थित असं हलवून घेतलं. हलवताना बिलकुल देखील आळस करायचा नाही जेणेकरून आपल्या पिठामध्ये एक देखील गाठी उरलं नाही पाहिजे. आधी मला असं वाटायचं की अमुक एके पिठाचाच ढोकळा हा व्यवस्थित होतो, परंतु असं काही नाही. कोणत्याही बेसन पिठाचा ढोकळा हा व्यवस्थित होतो जर आपण अशा पद्धतीने केला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्ध्या चमच्याच्या वर एवढं मी आपला खाण्याचा सोडा घेतला आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यात पाणी घातलं. आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा आपलं पीठ असं फुगून वर आलं की समजायचं की आपला ढोकळा आता व्यवस्थित बनणार आहे. परंतु ह्याला अतिशयही जास्त हलवायचं नाही जेणेकरून त्यातले एअर बबल्स हे जाणार नाहीत. त्यानंतर हे सर्व करत असतानाच तुम्ही आधी पाणी गरम करून ठेवायचं स्टीमरला वगैरे किंवा कुकरमध्ये देखील करू शकता. त्यानंतर इथं मी केकचा टीन वापरला आहे. त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. तेल थोडंसं जास्तच लावलं कारण की ढोकळा हा चिटकून बसवू नये. आणि तो व्यवस्थितरित्या त्या टीनमध्ये हे सगळं पीठ ओतून घ्यायचं आहे आणि हलकंसंच टॅप करायचं, भरपूर देखील नाही. आणि हा व्हिडिओ मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करत होते तेव्हा पाठीमागे एक वासरू त्याच्या आईला हुडकत होतं, त्याचा आवाज येत आहे. तर स्टीमरमध्ये व्यवस्थित त्याला वाफवून घेऊन ढोकळा इतके सुंदर पद्धतीने फुगतो. तुम्हाला असंच देखील खाऊ वाटलं तर खाऊ शकता. वरून फोडणी टाकू शकता. साखर, लिंबू पाण्याची देखील फोडणी यूज करू शकता. बाय. शेअर करायला विसरू नका.